तर चला मंडळी, आज बनवूया थंडी स्पेशल गरमागरम टम्म फुगणारे आपल्या आजचे बटाटा पराठा। तर हा पराठा न फुटता कसा बनवायचा ते बघूया। जरा मसाल्यामध्ये घेतले 1 चमचा जिरं, हिरवी मिरची आणि लसूण हे आपल्या आवडीनुसार घ्यायचे, बारीक चिचून घ्यायचे, जाड ठेवायचे नाहीये। आता कढईमध्ये 2 चमचे घालायचं आहे तेल, त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग घालायचं आहे, त्यामध्ये वाटलेलं वाटण सुद्धा घालायचं। मस्तपैकी मिक्स झाल्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची, फक्त मेथीचे पानच वापरायचे म्हणजे पराठा फुटणार नाही। आणि मी ते बटाटे उकडून किसून ठेवलेले होते ते सुद्धा ह्यामध्ये घालायचे, आपल्याला आपल्या क्वांटिटीनुसार वापरायचे। धनेपूड घालायचे, वरती लाल तिखट घालायचे, मीठ घालायचं आहे। नंतर आपल्याला छान मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये कोथिंबीर घालून छान परतून घ्यायचे, गार करायला ठेवायचे। नंतर पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं, मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे। छोटासा गोळा घ्यायचा आहे, आपल्याला वाटेल त्या आकारात पराठे लाटून घ्यायचे आहेत। ह्या पद्धतीने मी काळे तीळ आणि कोथिंबीर सुद्धा घालून घेतलं होतं, जेणेकरून दिसायला छान दिसेल, खायला सुद्धा क्रिस्पी होतील। आणि ह्या पद्धतीने मी त्याला डिझाईन केलंय किंवा त्रिकोण बनवलेला आहे, ट्रायंगल शेप बनवलाय। तुम्ही गोल किंवा चौकोनी सुद्धा हे पराठे बनवू शकता। मस्तपैकी असं पीठ घेऊन आपला पराठा ट्रायंगल शेपमध्ये किंवा त्रिकोणी आकारमध्ये लाटून घ्यायचा आहे आणि तूप किंवा तेल लावून छानपैकी खरपूस असा आलटून पलटून मस्तपैकी ह्याला शेकून घ्यायचं आहे। टम्म फुगलेला पराठा तयार आहे। तुम्ही यासोबत चटणी लोणचं खाऊ शकता किंवा तुपासोबतही खाऊ शकता। यासोबत मस्तपैकी बघू शकता गरमागरम कढी बनवली आहे, लोणचं घेतलंय, बटाट्याची भाजी घेतली आहे आणि तूप। तर या खायला, बाय बाय।